या व्हिडिओमध्ये आपण एक समान त्वरण असलेल्या काही उदाहरणांची मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत. आपण ही उदाहरणे सोडवणार नाही आहोत. आपण फक्त आपल्याला काय माहिती दिली आहे आणि प्रश्नात काय विचारलं आहे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर ती उदाहरणं सोडवण्यासाठी इथल्या गतिविषयक समीकरणांपैकी कोणतं समीकरण सर्वात उपयुक्त ठरेल हे ओळखणार आहोत. उदाहरणांकडे वळण्यापूर्वी आपण हे बघून घेऊ की ही गतिविषयक समीकरणं कोणती. तर ही जी 4 समीकरणं तुम्हाला दिसतात, ही गतिविषयक समीकरणं आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला बरीच चल दिसत असतील, तर यांचे अर्थ काय ते बघून घेऊ. तर यू म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे अंतिम वेग म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी, एस म्हणजे विस्थापन ज्यालाच आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, ए म्हणजे त्वरण. आणि या सर्व उदाहरणांमध्ये आपण एक समान त्वरण असलेलीच उदाहरणं बघणार आहोत. म्हणजे हे त्वरण बदलत नाही. त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे वेळ म्हणजेच टाईम. तर या सर्व समीकरणांकडे बघितल्यानंतर आपल्याला हे दिसेल की जर का 3 गोष्टी दिल्या असतील यापैकी, तर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणतंही एक समीकरण निवडता येतं. तर आता आपण उदाहरणांकडे वळू. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की विस्थापन, वेग, त्वरण आणि काळ यांचा एकमेकांशी असलेला संबंध या सर्व गोष्टी सविस्तर समजून घेण्यासाठी ही गतिविषयक समीकरणं कुठून आली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असे बरेच व्हिडिओ आहेत जे तुम्हाला ही संकल्पना समजून घेण्यात मदत करू शकतील. पण एकदा का तुम्हाला ही संकल्पना समजली की ही समीकरणं वापरणं म्हणजे अगदी कॅल्क्युलेटर वापरण्यासारखं असेल, ज्यामुळे तुमचा खूप वेळ वाचतो. जेणेकरून तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेटर वापरता तेव्हा तो नक्की काय करतोय हे तुम्हाला समजतं. पण एकदा का तुम्हाला ते समजलं की कॅल्क्युलेटर हे खरोखरच एक अतिशय उपयुक्त साधन बनून जातं. आणि ही समीकरणं अगदी तशीच आहेत. जेव्हा आपल्याला ती कुठून आली हे समजतं, तेव्हा आपण त्यांचा एक उत्तम साधन म्हणून वापर करू शकतो. चला तर मग आपण आपल्या पहिल्या उदाहरणाकडे वळूया. एक ट्रक 20 मीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करतोय. ब्रेक लावल्यानंतर त्याचा वेग 8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग या ऋण त्वरणामुळे कमी होतो. तर तो ट्रक पूर्णपणे थांबेपर्यंत किती अंतर प्रवास करेल? आता या प्रश्नामध्ये आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत. आपल्याला सुरुवातीचा वेग u बरोबर 20 मीटर प्रति सेकंद दिलेला आहे आणि आपल्याला जे त्वरण आहे ते ऋण 8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग असं दिलेलं आहे. आणि आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं आहे विस्थापन म्हणजेच एस. पण आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की जर का तो ट्रक पूर्णपणे थांबतो तर त्याचा जो अंतिम वेग असेल तो 0 असेल. त्याच्यामुळे आपल्याला व्ही सुद्धा दिलेला आहे, म्हणजे व्ही बरोबर 0 म्हणजेच अंतिम वेग. आता आपल्याला काही जी समीकरणं आहेत ती अशा प्रकारे दिसतात. व्ही बरोबर यू अधिक ए टी. त्यानंतर आपल्याला आहे एस बरोबर यू टी अधिक अर्धा गुणिले ए टीचा वर्ग आणि व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as. आता जर का आपल्याला एस काढायचा आहे किंवा विस्थापन काढायचं आहे, तर आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण यापैकी कुठलं समीकरण निवडू शकतो. आता नीट बघा. आपल्याला यू दिलेला आहे, ए दिलेला आहे आणि व्ही दिलेला आहे. पण आपल्याला वेळेबद्दल कुठेच काहीच माहिती नाही. तर आपण असं समीकरण इथे निवडू शकत नाही ज्या ठिकाणी वेळ किंवा टी वापरलेला आहे. त्याच्यामुळे व्ही बरोबर यू अधिक ए टी हे समीकरण आपण वापरू शकणार नाही किंवा वापरलं तरी आपण टी कुठून आणणार. तसंच या दुसऱ्या समीकरणाचं सुद्धा आहे. पण जर का वेळेबद्दल काहीच माहिती नाही आणि अंतिम वेग, सुरुवातीचा वेग आणि त्वरण दिलेलं असेल, तर आपण हे शेवटचं समीकरण वापरू शकतो. तर आपण हे शोधून काढलं की या प्रश्नासाठी आपण फक्त हे तिसरं समीकरण वापरू शकतो आणि हे पुढे सोडवण्यासाठी आपण यात किमती टाकू शकतो आणि एससाठी समीकरण सोडवून विस्थापन किती आहे ते बघू शकतो. पण या व्हिडिओसाठी आपण ते करणार नाही आहोत. आपण फक्त प्रश्नांची मांडणी कशी करायची याचं आणखीन एक उदाहरण बघणार आहोत. चला तर मग आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर या ठिकाणी तुम्ही जर का सर्व किमती टाकल्या तर तुम्हाला विस्थापन 25 मीटर आहे असं कळेल. चला तर मग दुसरं उदाहरण बघूया. या प्रश्नामध्ये एक ससा विराम अवस्थेतून सुरू होऊन 5 मीटर प्रति सेकंदचा वर्ग त्वरणाने 250 मीटर अंतर पार करतो. तर हे अंतर पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? आता या समीकरणामध्ये आपल्याला विस्थापन म्हणजेच एस बरोबर हे 250 दिलेलं आहे. पण याचबरोबर आपल्याला हे माहिती आहे की तो ससा विराम अवस्थेतून सुरू झाला. म्हणजेच त्याचा सुरुवातीचा जो वेग होता तो
शून्य होता, म्हणजेच यू बरोबर 0. आणि त्याचं जे त्वरण दिलेलं आहे ते आहे 5 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. तर आपल्याला त्वरणसुद्धा दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं आहे की त्याला 250 मीटर अंतर पार करायला किती वेळ लागेल. आता या समीकरणामध्ये वेळ आहे, तर आपण परत सर्व समीकरणं लिहून बघूया. आणि आपल्याला हे दिसतं की पहिल्या 2 समीकरणांमध्ये वेळ ही वापरली जाते, पण तिसऱ्या समीकरणामध्ये वेळ नाही. तर या पहिल्या 2 पैकीच एक समीकरण आपल्याला वापरता येणार आहे. आता जर का तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला विस्थापन म्हणजेच एस याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. पण पहिल्या समीकरणामध्ये एस बद्दल काहीच माहिती नाही. उलट त्याच्यामध्ये अंतिम वेग माहिती असायला लागतो. पण आपल्याला अंतिम वेग सुद्धा दिलेला नाही. तर आपण या ठिकाणी यू ए आणि एस याचबद्दल माहिती असेल तर हे दुसऱ्या क्रमांकाचं समीकरण वापरू शकतो. अशा प्रकारे जर का आपण सर्व किमती याच्यात टाकल्या तर आपल्याला सशाला 250 मीटर अंतर पार करायला 10 सेकंद लागतील असं दिसेल. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. एक कार वाहतूक सिग्नल जवळ थांबली आहे. हिरवा दिवा लागताच ती सुरू झाली आणि 5 सेकंदात 20 मीटर प्रति सेकंदचा वेग गाठला. तर त्या कारचं त्वरण किती? आता या ठिकाणी आपण बघू शकतो की जर का कार वाहतूक सिग्नल जवळ थांबली असेल म्हणजेच त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 असेल, म्हणजेच यू बरोबर 0. आणि ती दिवा लागताच सुरू झाली आणि 5 सेकंदात 20 मीटर प्रति सेकंदचा वेग गाठला, म्हणजे त्याचा अंतिम वेग सुद्धा आपल्याला दिलेला आहे 5 सेकंदानंतर. तर आपण हे सर्व अशा प्रकारे लिहू शकतो. यू बरोबर 0, वेळ 5 सेकंद आणि अंतिम वेग 20 मीटर प्रति सेकंद. आणि आपल्याला काढायचं आहे त्वरण. तर आता बघूया आपण कुठलं समीकरण वापरू शकतो. या ठिकाणी आपल्याला पहिल्याच समीकरणामध्ये अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, त्वरण आणि वेळ या सर्व किमती असलेल्या दिसतात. जर का यापैकी 3 आपल्याला दिलेल्या असतील आणि चौथा काढायचा असेल तर आपण काढू शकतो. दुसऱ्या समीकरणामध्ये विस्थापनाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि तिसऱ्या समीकरणामध्ये वेळेचा वापर करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं जे समीकरण आहे ते वापरता येणार आणि तेच योग्य राहील. आणि अशा प्रकारे जर का आपण या समीकरणामध्ये या सर्व किमती टाकल्या तर आपल्याला त्वरण मिळतं 4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. असो, मला आशा आहे की या उदाहरणांमधून गेल्यावर तुम्हाला नक्कीच मदत होईल. जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न सोडवायला घ्याल तेव्हा तुम्हाला विचार करावा लागेल की माझ्याकडे काय माहिती आहे आणि मला काय शोधायचं आहे आणि कोणतं समीकरण मला पुढे जाण्यास हा प्रश्न सोडवायला मदत करेल.